यार बचपन का टाइम बहुत खूबसूरत होता है। हमें ऐसा लगता है कि शायद बड़े होने पे ना जिंदगी झंड हो जाएगी, लेकिन ऐसा कुछ नहीं होता। बचपन में भी काफी लोग होते हैं जो अपनी जिंदगी खूबसूरत तरीके से जीते हैं, लेकिन आजकल मतलब डिजिटल वर्ल्ड हो गया है कहो, या फिर कुछ चीजें चेंज हो गई है, इसीलिए थोड़ी सी चीजों पे अब फर्क पड़ गया है। अब वो फर्क क्या पड़ा है जल्द ही हम जानेंगे। हेलो एंड वेलकम ऑन एमजीएम 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विथ यू अँड सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर रवी रावळकर सर। नमस्ते सर. नमस्कार मॅडम. कसे आहात तुम्ही? एकदम छान. ऑल इज वेल. तुम्ही कसे आहात? ऑल इज वेल. ऍक्च्युली सर ऑल इज वेल क्लिनिक कडून आहेत आणि सर म्हणजे तुम्हाला खूप एक्सपिरियन्स आहे सर, म्हणजे सध्या काय सुरू आहे आणि त्याचं काय म्हणजे कसं आन्सर म्हणजे त्याचं एक्सपेक्टेड जे आन्सर असतं ते तुमच्याकडे आहे. तर आता आपण याबद्दल खूप चर्चा करणार आहोत, जसं की लहानपण आणि लहानपणामध्ये येणाऱ्या समस्या आता, आणि त्याही मेंटल हेल्थशी रिलेटेड. सो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिले सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की तुमची फिलिंग सध्या कशी आहे टू बिंग इन आर रेडिओ. माझी फिलिंग तर ऑल इज वेलच असणार ऑलवेज. ऑल इज वेल. एक्झॅक्टली. आणि तुम्ही लोकांनाही ऑल इज वेल करता. नक्कीच. नाव सर्व विचार करूनच ठेवलेलं आहे आणि प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली तसं आम्ही लाईव्ह मध्ये परफॉर्मन्स पण देतो. ओके, राईट. सो सध्या लहान मुलांमध्ये कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्या सर्वाधिक आढळतात, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? लहान मुलांमध्ये आता सर्वात जास्त तक्रारी ज्या आहेत त्या म्हणजे आरोग्याबद्दल मानसिक आणि भावनिक शारीरिक सर्वच लेवलच्या सुरू आहेत. लहान मुलं सध्याला मोबाईलच्या आहारी प्रचंड प्रमाणात गेलेले आहे. पण आता मोबाईलचं जे प्रमाण होतं ते एक लॉकडाऊनचा जो पिरियड होता त्या दरम्यान एक ठीक होतं की ते कंपल्शन होतं स्कूलकडून, कारण स्कूल बंद आहेत आणि मग ऑनलाईन मुलांना त्या मोबाईलवर अभ्यास करायचा आहे म्हणून पालकांनी एक सोयीस्कर साठी ते दिली, म्हणजे ती संकल्पना आली आणि मोबाईल दिला गेला समजा मुलांना. पण त्याच्यातून काय झालं, मुलांनी म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त जो त्याचा मिसयूज सुरू केला आणि मिसयूज म्हणून सोशल मीडियाला मुलांना लवकर मॅच्युरिटी घेऊन गेली. म्हणजे जे मुलांना ती 10th पर्यंत यायला पाहिजे होती ऍक्च्युली आता 5thच्या मुलाला 10ची मॅच्युरिटी सध्या सगळ्यात जास्त साईड इफेक्ट हा झालेला आहे सोशल मीडियाचा. म्हणजे मोबाईलला आपण वाईट नाही म्हणूया, मोबाईलचे फायदे पण आहेत तर तोटे पण आहेत. पण आता पॅरेंट्स आपापल्या कामामध्ये मग्न आहेत. जर आई असेल तर ती हाऊसवाईफ आहे किंवा वर्किंग वुमन आहे आणि वडील आहेत तर ते ऑब्व्हियसली वर्किंगच असणार, नो डाऊट. हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, बरोबर आहे. मग वाढत्या जबाबदाऱ्यामुळे काय झालं, पहिले पॅरेंट्स आपापल्या कामामध्ये गेले आणि मुलांना फोन देऊन टाकला की त्याच्यावर तुला होमवर्क स्कूलवर्क सर्व काही करायचं आहे. पण आता लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा तो मोबाईल त्यांना काही सुटत नाहीये. सगळ्यात मोठा साईड इफेक्ट हा झालेला आहे. तो पिरियड होता कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईसचा, पण आता गरजेचं नाहीये. पण आता इमोशनल ब्लॅकमेलिंग मुलांची सुरू झाली. पॅरेंट्सला मोबाईल द्या, इतक्या वेळ द्या तर इतक्या वेळ अभ्यास करेल, इतक्या वेळ द्या तर इतक्या वेळ खेळायला जाईल, इतक्या वेळ द्या तर इतक्या वेळ तुमची कामं करेल. म्हणजे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली मुलांच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक याच्यावर परिणाम झाला. कारण एकाच ठिकाणी बसल्यामुळे शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत आणि ओबेसिटी वाढली. लहान लहान मुलांना सध्याला चष्मे आहेत अक्षरशः. ओबेसिटी म्हणजे त्यांचं प्रचंड प्रमाण लठ्ठपणाचं पण वाढलेलं आहे. हेल्दी असणं वेगळं आणि लठ्ठ असणं वेगळं, खूप मोठा फरक आहे. त्याचा खूप गंभीर परिणाम सुद्धा होतो. आणि भावनिक लेवलला इतके इमोशनल झालेले आहेत मुलं की म्हणजे तुम्ही त्यांना मग रागवा मारा हा तो पर्याय नाहीच आहे. पण मोस्ट ऑफ द केसेस काय होतं, पॅरेंट चिडून मग मारतात किंवा रागवतात वगैरे, तर मुलं इमोशनली अजून मग कट्टी करून टाकतात बा. आणि आताच्या मुलांची कट्टी म्हणजे खूप डेंजरवाली कट्टी आहे. म्हणजे त्यांना तुम्हाला काहीतरी आमिष आणि काहीतरी चॉकलेट त्यांचं गिफ्ट ते दिल्यानंतरच ती दो होणार आहे. कारण मुलांनी युट्यूबला ऑलरेडी बघितलंय की काय करायला पाहिजे पॅरेंट्सला, कसं रुसवा फुगवा ब्लॅकमेल करण्यासाठी. ग्रेट सर. आणि ऑनलाईन शिक्षण, सोशल मीडिया, स्क्रीन टाइम यांचा मुलांवर कसा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो? ओके. ऑनलाईन जो मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो की ऑनलाईनचं काय, एक तर स्क्रीन जी आहे तिचा ब्राईटनेस असतो. मुलांना ह्या एज मध्ये उत्सुकता खूप असते, कोणती गोष्ट झूम मध्ये बघायची, क्लिअर बघायची, जवळून बघायची. तर पॅरेंट्सने किती जरी रागवलं तर त्याला पण छपून ते स्क्रीनला झूम करतात. त्याच्यानंतर त्याचा जो ब्राईटनेस आहे तो फुल करून टाकतात. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरती पहिला डोळ्यावरती होऊन जातो. डोळे हा आपल्या शरीराचा सगळ्यात नाजूक पार्ट आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांना चष्मा आहे. हेरिडिटरी चष्मा लागणं मुद्दा वेगळा आहे आणि तो ह्या पद्धतीने लागणं, अति मोबाईलचा वापर किंवा अति टीव्हीच्या वापरमुळे काय मुलांना जास्त प्रमाण त्याचं आहे चष्मा लागणं वगैरे.
बरोबर. आणि त्याच्यानंतर स्किनवर पण त्याचा इफेक्ट होणार आहे, डोळ्यांच्या अवतीभोवती ब्लॅक सर्कल तयार होणार आहे. त्याच्यानंतर झोपेवर याचा परिणाम होणार आहे. नॅचरलची झोप मुलांना 8 ते 10 तासाची पाहिजे. आणि असं म्हणतात की ब्लू लाईट जर रात्रीच्या वेळेत अर्धा घंटा पहिले झोपेच्या लागली तर मग ते झोप बिघडते. एकदम बरोबर. आता सायन्सचा रिसर्च झालेला आहे. मोबोलिया नावाचा रोग डिक्लेअर झालेला आहे. अच्छा. मोबाईल पासून जो होतो, काय आपण झोपण्याच्या 1 तास आधी, छोटेच नाही मोठ्यांसाठी सुद्धा लागू आहे. छोट्यांसाठी तर त्यांची ग्रोथ आहे, त्यांच्यासाठी तर एनी हाऊ तो ठेवणं गरजेचं आहे झोपेच्या 1 तास आधी. कारण जे घेऊन तुम्ही झोपला आहात तेच तुमच्या माइंडमध्ये सुरू होऊन जातं. स्वप्नामध्ये पण तेच येणार सकाळी. येस कॉन्शियस सबकॉन्शियसचा माइंडचा हा खेळ असतो. सो मग अशा दरम्यान पालकांनी कोणती लक्षणे ओळखायची ज्यातून त्यांनाही कळेल की मुलांचं मानसिक स्थिती कशी आहे सध्या, किंवा त्यांना कसं प्रोटेक्ट करायचं मग या विषयाने? पालकांनी यावेळेस प्रोटेक्ट करण्यासाठी पालकांसाठी खूप सारे बेस्ट ऑप्शन्स आहेत. सगळ्यात पहिलं तर पालकांनी मुलांना मुलं म्हणून हँडल करणं आहे. काय म्हणजे थर्ड पार्टी म्हणून जर हँडल केलं, शेजारचा मुलगा असा करतो, तू तसा करतो, हे जे कम्पॅरिझन जे आहे याच्यामधून काय होतं, खूप चॅलेंज निर्माण होता. मुलांना ते आवडत नाही. ते म्हणतात की फक्त आमच्याबद्दल बोला, काय बोलायचं. कारण मॅच्युरिटी आपले बाप झाले ते आता काय म्हणजे एजनुसार जरी कमी असेल तर नॉलेजनुसार आताचं जनरेशन खूप फास्ट आहे. त्याच्यामुळे मुलांना एक तर मित्रासारखं हँडलिंग करणं आहे. त्याच्यानंतर त्याला आपलेपणा, माया, ममता, लाड, प्रेम सगळं देणं आहे. पण त्याच्या वेळा, टाइम टेबल, टाइम मॅनेजमेंट ठरणं खूप गरजेचं आहे. तरच पॅरेंट्सच्या कंट्रोलिंग मध्ये मुलं राहू शकतात. बरोबर. तरी पालकांना काही सिम्पटम्स कळतात का, म्हणजे बिफोर ते काहीतरी वेगळं सुरू आहे म्हणून त्यांची शांतता, त्यांचं बिहेवियर मध्ये चेंजेस, असा एक एक्स्ट्रीम सिम्पटम जो त्यांना कळेल की आता काहीतरी गडबड आहे किंवा आम्हाला वी शुड टेक केअर ऑफ दॅट पर्सन, असं? येस, खूप छान प्रश्न विचारला मनीषा मॅडम तुम्ही, की पालकांना पालक जर जागरूक असतील तरच पॉसिबल आहे. जर पालकच फोनमध्येच गुंतलेले असतील, आणि आजकाल तसंच झालंय, हेडफोन टाकून जर आई स्वयंपाक करते आहे आणि म्हणजे पप्पा पण जे आहे मुलांचे ते पण स्वतः सोशल मीडियावर व्यस्त आहेत, काय तर मुलांकडे अशा वेळेस तुम्हाला लक्ष जेव्हा तुम्ही देता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच वेळेस काय होऊन जातं की तुमचं माइंड म्हणजे पॅरेंट्सचं माइंड फ्री आहे का. सो पालकांनी कसं प्रोटेक्ट करायला पाहिजे त्यांच्या चाइल्डला, मग याबद्दल आपण बोलत होतो. येस, पालकांनी प्रोटेक्ट करण्याचे अनेक ऑप्शन आहेत, पण पालकच जागरूक आहेत का, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बरोबर. जर पालकच जागरूक नसतील आणि पालकच मुलांना दिसत आहे की रात्री लेट नाईट पर्यंत मोबाईलवरती आहे, दिवसा पण आई स्वयंपाक करताना हेडफोन टाकून स्वयंपाक करते आणि पप्पा पण ड्युटीवरून आल्यानंतर सोशल मीडियावरच ऍक्टिव्ह आहेत, आणि मग तुम्ही मुलांकडून अपेक्षा कशी ठेवू शकता ना. त्याच्यामुळे जागरूकता आधी पॅरेंट्स मध्ये येणं गरजेचे आहे, तेव्हा ती मुलांमध्ये. मुलं कसे पूर्ण आई वडिलांना बघून मोठे होतात आणि त्यांचं टीनेज जे आहे ते जास्त आईशी अटॅचमेंट आहे. 13 ते 19 हा जो पिरियड आहे तितकंच वडिलांशी पण अटॅच, पण आईशी जास्त आहे. मग आईनी मुलांसमोर त्यावेळेस म्हणजे मुलांच्या अबसेंटीमध्ये फोन वापरायला पाहिजे आणि पप्पांनी सुद्धा इमर्जन्सीमध्येच तो फोन घ्यायला पाहिजे. मुलांना जर मोठ्यांकडूनच शिकतात. येस, आणि संस्कार हे घरून सुरू होतात ना. शेजार, मित्र, नातेवाईक, पिक्चर, परिवार, हे समाज जो आहे हा नंतर देतो संस्कार, ही थर्ड पार्टी. फर्स्ट सुरुवात होते घरातून, आलं लक्षात. त्याच्यामुळे मग घरातून सुरुवात आहे तर पॅरेंटची खूप मोठी जबाबदारी. जर वडील व्यायाम करताना दिसताय, वडील काहीतरी बागकाम करताना दिसताय, काय वडील काहीतरी दुसरे आउटडोर ऍक्टिव्हिटी करताय घरामध्ये, साफसफाई वगैरे आईला मदत करताय, किंवा आई सुद्धा किचनचं काम करताना फोन पासून दूर आहे, काय तर हे सगळे ते मुलं पूर्ण टिपतात. एक क्षण जो असतो असं टिपतात, आणि मग त्यांना तुम्ही सांगायची गरज नाही मोबाईल ठेव किंवा मोबाईल घेऊ नको किंवा खूप वेळ झाला किंवा तुला रागवायची मारायची ती सुद्धा गरज नाही, कारण ते तुम्हाला ऑलरेडी बघताय ना माझे पॅरेंट्सच किती कमी वेळ फोन वापरताय. व्हेरी ट्रू. तर हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे जागरूकतेमध्ये. बरोबर बोललाय सर. आणि त्यासोबत मुलांमध्ये आत्मविश्वास, भावनिक स्थिरता वाढवण्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे? मुलांमध्ये आत्मविश्वास आणि भावनिक स्थिरता वाढण्यासाठी पालकांनी त्यांना सगळ्यात प्रथम त्यांना म्हणजे आपलं मूल तर आहे, बरोबर आहे, नो डाऊट, बट मित्रासारखं हँडलिंग खूप गरजेचं आहे. हो, कारण छोट्या मुलांना सुद्धा आता बऱ्याचशा गोष्टी कळायला लागलेल्या आहेत, ज्या म्हणजे आधीच्या जनरेशनला 10+ ला कळत होत्या. आणि मोबाईल आणि लॉकडाऊन मध्ये फोन हातात आल्यामुळे काय झालं, पूर्ण जग ते ऑलरेडी फिरून घेतले त्यांनी. मग 20 मध्ये जर फिरलं 25 सुरू आहे सध्याला. त्याच्यामुळे मग पूर्ण पालकांनी त्यांना मित्रासारखं हँडलिंग, त्याचा आपलेपणा, जिव्हाळा, त्याच्यानंतर काही काम करून घ्यायचं आहे तर त्याची एक पद्धत आहे. ऑर्डर टू मर्डर नाही करायचंय. खरंच.
जितकं तुम्ही नम्रतेने प्रेमाने चार काम जास्त होणार. हा, त्यासाठी तुम्हाला ट्रिक्स अँड टिप्स वापरायचे आहे. ट्रिक्स अँड टिप्स मध्ये काय की त्याच्या भावना ओळखून घ्यायची, मूड्स बघायचे आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्यानंतर काय कोणतं चॉकलेट दिल्यावर हा काम करतो काय सगळ्यात महत्वाचं. मुलांना या वयामध्ये खेळणी, चॉकलेट, गिफ्ट, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे त्यांचे कपडे किंवा आवडीच्या वस्तू, हे पॅरेंट्स जागरूक असेल तर पॅरेंट्सला माहित असतं की कधी मी याला हे दिल्यानंतर हा काम करेल. मग तुम्ही त्याला आधी नका देऊ ना, तुम्ही त्याला प्रॉमिस करून घ्या की तू हा होमवर्क कर, मी तुला हे देणार आहे, तू तो स्कूलचा वर्क कर, मी तुला हे देणार, तू रेग्युलर स्कूलला जा, बिफोर जा, तुझे मार्क्स चांगले युनिट टेस्ट मध्ये मी तुला हे देणार, द्या. नुसतं म्हणू नका. बरेचसे पॅरेंट्स मी बघितले काउन्सिलिंग फील्डमध्ये माझ्या की हो म्हणतात. इव्हन एक पॅरेंट्सनी तर मुलाच्या बर्थडेला एवढे सारे प्रॉमिस केले आणि त्या मुलींनी सगळ्या फ्रेंड्समध्ये शेअर करून टाकले आणि वेळेवर त्यांनी ते केलेच नाही. हा पण एक ट्रॉमा. मग ती डिप्रेशन मध्ये गेली डायरेक्ट. पण अदर फ्रेंड्सचं ती बर्थडे बघतीये सेलिब्रेशन आणि तिच्या वेळेस ती वाट बघती वेट अँड वॉच मध्ये आणि नंतर तुम्ही पाळत नाही आणि करू नेक्स्ट टाइम असं म्हणून तुम्ही टाळलं तर ते तिच्यासाठी खूप मोठा तो मेजर इश्यू झाला. खरंच. मग अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा पालकांना असं वाटतं की काहीतरी आपल्या हातातून गेलाय विषय आणि आता आपल्या मुलाला डॉक्टरची गरज आहे, पण तेव्हा ते टाळतात की कसं, म्हणजे लोक काय बोलेल, कसं होईल या हिशोबाने. तर मग घरच्या घरी जर त्यांना हँडल करायचं असलं तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत किंवा काही? नक्की, निश्चितच खूप साऱ्या टिप्स आहे आणि खूप छान क्वेश्चन आहे आता. म्हणजे लगभग डॉक्टर लोकांची फीस त्याची गरज पडणार नाहीये. म्हणजे असं सेल्फ सर्व्हिस मध्ये नाही का बरंच ठिकाणी सेल्फ सर्व्हिस हॉटेलमध्ये तर कर्मचारी कमी लावतात ते वेटर्स वगैरे, तसं प्रकार आहे की पॅरेंट्सनी मुलांना घरच्या घरी हँडलिंग करताना त्याच्या मानसिकता, भावनिकता सगळं त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तो एकटा शांत बसून आहे का, तो बोलत नाही का, पहिल्यासारखं ऍक्टिव्ह नाही का, खेळत नाही का, तर तेवढे फ्रेंड्स मध्ये मिसळत नाही का, त्याच्यानंतर तो घराच्या बाहेर गेल्यावर किती वेळाने आला, कधी गेला, इच अँड एव्हरी जर नोंद ठेवली, काय इच अँड एव्हरी नोंद ठेवली तर बरोबर मुलं पण खूप हुशार आहे. मुलांना कळतं माझी आई माझ्याशी किती वेळ बोलते, माझे पप्पा मला किती वेळ देतात. हे बघा, लाड करणं हा लाड तर प्राणी पण करतात. काही मोठं काम नाही की आपण ह्युमन बिईंग मध्ये लाड करतो, पण लाडामध्ये टेक्निक्स अँड ट्रिक्स काय, तुमच्या टिप्स काय, त्याच्या फायद्याचं काय आहे हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नुसतं दरवेळेस त्याला चॉकलेट दिले ना आती दिले तर ते दात किडणार, उलट तुम्ही त्याला बिघडून टाकलं उलट. त्याच्यावेळेस तुम्ही त्याच्या आवडीला प्रमाणामध्ये देत राहा आणि प्रमाणामध्ये सगळं देत राहिलं बरोबर. म्हणजे जसं 4 प्रहर आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, हे 4 प्रहरनुसारच काम करतो ना आपण. सकाळी नाश्त्याच्या वेळेस नाश्ता करतो, बरोबर आहे, लंचच्या वेळेस लंच, संध्याकाळी स्नॅकच्या वेळेस स्नॅक, रात्री डिनरच्या वेळेस डिनर. याला उलट करून बघा बरं, क्रम चालेल का? म्हणजे नेचरचा रूल जो आहे तो आपण फॉलो करतोय ना, बरोबर. तसं नेचर पण फॉलो करतोय. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतूनुसार सगळं चाललेलं आहे. मग सगळं जर हे फॉलो करताना आपण पण घरचं जे मॅनेजमेंट आहे फॅमिलीने, म्हणजे जे हजबंड वाईफ आहे, पती पत्नी आहेत, आई पप्पाच्या रोलमध्ये आहेत, त्यांनी जर बरोबर त्या वेळेस मुलाच्या वेळेस वडील व्हायचं आहे आणि बायकोच्या वेळेस नवरा व्हायचं, हे जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि मुलांसोबत तुम्ही बरोबर जर जितकी काळजी घ्याल तितके मुलं जागरूक असतात. मुलं तुम्हाला वाटतं असे बघताय, असे नाही, असे पण बघताय मुलं. म्हणजे कानाने ऐकताय पण आहे, तुम्हाला डोळ्याने बघताय पण आहे आणि जे तुम्ही बोलताय त्याला आत्मसात पण करताय. त्याच्यामुळे तुम्ही वेळोवेळी जेव्हा वडील नाही तेव्हा आईचा मोठा रोल आहे की मुलांच्या सोबत दरवेळेस ऑर्डर नाही, तरी त्याला जवळ घेऊन बसणं, म्हणजे त्याच्या पण हॉबी जाणून घेणं गरजेचं आहे. हॉबीला प्राधान्य देऊन जर काम केलं, पहिलं बोट हॉबीवर ठेवायचंय, मग तो स्कूल पण करतो, तो ट्युशन पण करतो, तो होमवर्क पण करतो. आता आम्ही आमच्या काउन्सिलिंग मध्ये डे 1 मध्ये मॅजिक करून टाकतो. काय फरक झाला? आम्ही काही मॅजिशियन पण नाही आहोत, बरोबर आहे, आणि देव पण नाही आहोत. आम्ही असं काय केलं पॅरेंटच्या व्यक्तीत काउन्सिलिंग मध्ये, जे पॅरेंट करत नव्हते. पॅरेंट्स फक्त काय, मी मम्मी आहे ऐकलं पाहिजे, मी पप्पा आहे ऐकलं पाहिजे, आणि तो आमचा इन्सल्ट, आमचा अपमान, उलटून बोलतोय. मला असं वाटतं सर की कधी कधी लहान मुलांच्या जागी पहिले पॅरेंट्सचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, कारण त्यांनाही काही गोष्टी माहित नसतात. एकदम बरोबर, फॅमिली काउन्सिलिंग म्हणता याला. जेव्हा असं वाटतं की आपल्या मुलांना डॉक्टरांकडे नेलं म्हणजे लोक काय विचार करतील, या विचारातून बाहेर पडण्यासाठी पेरेंट्सला तुम्ही काय सांगणार की तुम्ही याचा विचार न करता आमच्याकडे या, आम्ही तुमचं सोल्युशन देऊ? ओके, छान प्रश्न आहे की काय होतं, मोस्ट ऑफ द केसेस आपण माणूस कसा समाज प्राणी, बरोबर आहे, समाजानुसार फॉलो करतो प्रत्येक गोष्ट. तर काय होतं, बऱ्याच दिवस मुलगा किंवा मुलगी अग्रेसिव्ह झाल्यानंतर वगैरे, किंवा केस जेव्हा हातातून निघून जाते, किंवा अति लाडमुळे म्हणा, किंवा
दुर्लक्ष केल्यामुळे म्हणा. मग आता अशा सिमटम्स आउट ऑफ झाले असतात, पॅरेंट्स घरीच कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. आणि घरी कंट्रोलिंग मध्ये एक लिमिट आहे, लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टीला एक लिमिटेशन आहे. तर मग एका पॉइंट नंतर जेव्हा पेरेंट्स सांभाळू नाही शकत तेव्हा डॉक्टरांकडे येणं चुकीचं नसतं, यावर तुमचं काय मत आहे सर? पॅरेंट्सनी जायलाच पाहिजे डॉक्टरांकडे. कारण कसं आहे माहितीये का, की बऱ्याच वेळेस पॅरेंट्सला काय वाटतं, आय एम समथिंग, आय एम वेल एज्युकेटेड, काय गरज आहे डॉक्टरांकडे जायची वगैरे. त्याच्यानंतर आपल्या इमेजचा पण प्रश्न आहे, किंवा आपली मार्केटिंग झाली तर माझी मुलं काय वेडे थोडी आहेत, आणि मग आम्ही थोडी वेडे आहोत आई वडील त्यांचे, आम्हाला एवढं नॉलेज आहे. बरोबर आहे. मग हे काय होतं, कधी कधी इगो थोडासा हर्ट होतो. त्यामुळे मग काय, जायलाच पाहिजे. कर्मपरिषद तज्ञ, सायक्रॅटिस्ट यांच्याकडे गेल्याने, मानसोपचार तज्ञाकडे गेल्याने तुम्हाला एक सेकंड ओपिनियन मिळतं की तुम्ही सुद्धा करेक्ट आहात का नाही आहात पॅरेंटच्या रोलमध्ये. आणि मुलाला सुद्धा काय होतंय, थर्ड पार्टी नवीन ओळख होते. आणि आम्ही जेव्हा हँडलिंग करतो, फ्रेंडली हँडलिंग करतो, त्याच्यामुळे नवीन मित्र तयार होतात. अजून काय, तिथे एज मॅटर नाही करत. बरोबर, आलं लक्षात. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेस मुलं घरी व्यक्त होत नाहीत. आणि मग आमच्या जवळ जेव्हा बसतात, फ्रेंडली लेवलला असतं सगळं काउन्सिलिंग, आणि त्याची प्रायव्हसी, सिक्युरिटी, रिझल्टवर फोकस असतो आमचा, तर मुलं आमच्या जवळ बरेचसे सिक्रेट्स ओपन करतात. मग ते पॅरेंटचे असतात, स्वतःचे असतात, फ्रेंडचे असतात. तर मला सांगा, फायदा झाला का तोटा झाला? उलट फायदा झाला. बरोबर. आणि लवकर बाहेर पडण्यासाठी मदत झाली. उद्या चालून तो ब्लास्ट जो होणार होता, तो तिथेच आपण ती वाट विझून टाकली ना. बरोबर. तर मग हे खूप गरजेचं आहे की कमी वयात तुम्ही डॉक्टरांकडे जा. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की लहान झाड असलं तर त्याला जेव्हा आपण पालन पोषण करतो तेव्हा तो मोठा होतो, फळं देतो. त्या प्रकारचा केस झाला आता हा. एकदम बरोबर. थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे तुमच्या वेळेतून वेळ काढून आले आणि आम्हाला इतकी सुंदर नॉलेज दिली आहे. अँड यू गाईज प्लीज टेक केअर ऑफ युअर चाइल्ड. आणि जर तुम्हाला वाटलं तर नक्की तुम्ही डॉक्टरला व्हिजिट करा. आणि सर तर आपल्याकडे असतात, असे नवीन इश्यूज आपण सरांना सांगूया आणि आपले प्रॉब्लेमचे सोल्युशन घेऊयात. डॉक्टर रवी रावेकर सर फ्रॉम ऑल इज वेल काउन्सिलिंग हेल्थ अँड नर्सिंग केअर सेंटर. Thanks a lot once again. Thank you so much, ma'am. And you guys stay tuned to MGM 90.8 FM. साथ है तो बात है.